मिळालेल्या सीडीआर मध्ये एआय टूल वापरून नावं शोधलीत असं दमानिया यांनी म्हटलंय। एआय टूल वापरल्यानंतर मला शिंदेंचे 17 कॉल्स मिळाले असं दमानिया म्हणतायत। शिंदेंनी 17 कॉल का केले हा प्रश्न विचारा असं दमानिया म्हणतायत। तर दमानियांकडे सीडीआर असतात तर संपूर्ण कॉपी त्यांच्याकडे असते असं उदय सामंत यांचं म्हणणं आहे। अशा आरोपांमुळे एकनाथ शिंदेंचं कर्तृत्व कमी होत नाही असं उत्तर आता सामंतांनी दिलंय। मी जेव्हा जेव्हा लढते माझ्याकडे असंख्य माहिती येते आणि ती कुठल्याही कार्यालयाकडनं येत नाही, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडनं येत नाही। मी रॉची एजंट नाही, मी एक वेडी स्त्री आहे की जिला वाटतं देश कुठेतरी बदलावा। आता मला जो सीडीआर मिळाला ज्याच्यात मी एआय टूल वापरून त्याच्यात जे फोटो होते त्यांची नावं शोधली, त्या शोधल्यानंतर मला एकनाथ शिंदेचे 17 कॉल मिळाले। त्यात मी काय करू? बाहेर नको आणू का? तर तुम्हाला वाटेल की मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मला मिळाली म्हणून। मला असं वाटतं ना, हे फालतू प्रश्न विचारणं आता तुम्ही बंद करा। प्रश्न हे विचारा की शिंदेनी 17 कॉल कशासाठी केले। मी थोडी याच्यामध्ये सुधारणा करतो। त्यांच्याकडे सीडीआर जर पोचला असता तर सीडीआरची पूर्ण कॉपी आली असती। JW मेरियट नावाच्या हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीमधनं काय लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी देखील अंजलीताईंनी देखील काल खुलासा केलाय की अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे दिलेला आहे। तर याच्यामध्ये बाकी चर्चा करण्यापेक्षा मी काल देखील सांगितलं की अशा आरोप प्रत्यारोपावरनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व हे काही कमी होणार नाही, नेतृत्व कमी होणार नाही। उलट जनतेला ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब भावतात त्याच्यामध्ये वाढच होईल। कारण एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला राजकीय मोठं होत असताना अशा अडचणी निर्माण करण्याचं काम जर होत असेल तर ते देखील